नमस्कार, मी धनंजय साखरकर. आपण पाहतात नवराष्ट्र नववार्ता. आज आपल्यासोबत आहे प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत उराडे सर. ते त्वचारोग तज्ज्ञ आहेत आणि चंद्रपुरातील होणाऱ्या प्रदूषणावर त्वचेवर काय परिणाम पडतात आज आपण यांच्याकडून विचारणार आहोत. आपण यांच्याकडून खूप काही ऐकून घेणार आहोत. काय काय आपण प्रश्न तुमचे राहणार आणि उत्तर देतील प्रशांत उराडे सर. सर नमस्कार. नमस्कार सर, प्रेक्षको. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, चंद्रपुरातील प्रखर उन्हेमुळे, कारण की चंद्रपूर जिल्हा हा उष्णतेसाठी खूप जास्त हे आहे, उष्णतेसोबत आपल्याकडे प्रदूषणसुद्धा आहे. बरोबर. काय सांगाल? बघा, चंद्रपूर हा एकतर उष्ण प्रदेशात मोडणारा आपला जिल्हा आहे आणि त्यासोबतच आपल्या भागामध्ये इंडस्ट्रियल एरियाज असल्यामुळे खूप सारं प्रदूषणाचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण पहिल्यांदा जेव्हा उष्णता असलेला प्रदेश म्हणतोय तर त्यामुळे होणाऱ्या आजारांवर आपण सध्या काही माहिती मी तुम्हाला देतो आहे. उष्णतेमुळे काय होतं की जे त्वचेचे आजार आहेत, ठरलेल्या उष्णतेपेक्षा, नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जास्त उष्णता वाढली की तुमच्या स्किनला आग होणे, स्किन लाल होणे, तुमची त्वचा लाल होणे, त्याच्यावर खाज येणे, तुमच्या शरीरावरचे काळे डाग अतिशय प्रमाणात उभरून दिसतात. हे सगळे तुम्हाला इफेक्ट्स जाणवतील. तुमच्या त्वचेवर बारीक बारीक पुरळ येतील, जे नंतर जाऊन थोडे मोठे होऊन त्याच्यावर मग जखमा होतील. ठीक आहे. त्यानंतर तुमचा जो चेहरा असतो त्याच्यावर काळे डाग येतात, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये वांग म्हणतो आणि मेडिकल टर्ममध्ये मेलाझमा म्हणतो. ठीक आहे. तुमचे पिंपल्स वगैरे जे असतात त्याचे प्रमाण, तुमच्या शरीरातलं जे ऑइल असतं ज्याला आपण मेडिकल भाषेमध्ये सेबम म्हणतो, त्याचं प्रमाण वाढतं, घाम वाढतो आणि त्याने पिंपल्ससुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती वाढतात. उष्णतेसोबत चंद्रपुरात प्रदूषणामुळे काय काय, आज चंद्रपुरात खाजेचं प्रमाण खूप जास्त आहे. बरोबर. चंद्रपुरात पुरळ येण्याचं प्रमाण जास्त आहे आणि एक व्हाईट स्किन होतं. हे काय आहे? बघा, प्रदूषणामुळे काय असतं की जसे श्वासोच्छवासाचे त्रास वाढत चालले आहेत तसेच त्वचेचे सुद्धा आजार वाढत चाललेले आहेत. त्वचेचे आजार लहान मुलांना पण जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. बरोबर. लहान मुलांना काय असतं, त्यांची त्वचा जी आहे ती खूपच नाजूक असते, ज्याला आपण सेन्सिटिव्ह असं सुद्धा म्हणतो. तर त्यामुळे काय होतं की जे वातावरणामध्ये प्रदूषणाचे कण आहेत, काही केमिकल्स आहेत, तर ते लहान मुलांच्या त्वचेवर अगदी जास्त प्रमाणात इफेक्ट करतात. आणि सर, आता थंडीचा महिना चालू आहे. या चंद्रपुरात थंडी असं खूप कमी प्रमाणात असतं, पण यावर्षी खूप जास्त आहे. यामुळे काय होतं? जास्त थंडी वाढल्यामुळे काय होतं की तुमच्या त्वचेमध्ये जो ओलावा आहे, ज्याला आपण मॉइश्चर म्हणतो, ते अगदी कमी कमी होत जातं आणि तुमची जी त्वचा आहे ती कोरडी दिसायला चालू होते. तुमच्या त्वचेमधलं मॉइश्चर म्हणजे ओलावा जेवढा कमी होत जाईल तेवढा तुमची त्वचा कोरडीपणामुळे जास्त खाजवायला चालू होईल आणि तुम्ही जेवढं जास्त खाजवाल तेवढा त्याचं प्रमाण जखमांमध्ये रूपांतर होऊन आणि ते हळूहळू हळूहळू तुमच्या पूर्ण शरीरभर पसरायला चालू होईल. हे जे प्रमाण आहे जास्त वृद्धांमध्ये दिसायला चालू होतं, कारण वयोनुसार त्यांच्या शरीरातलं त्वचेमधलं जे प्रमाण आहे पाण्याचं ते हळूहळू वयोमानानुसार कमी होत जातं आणि थंडीमुळे ते आणखी जास्त वाढतं कोरडेपणा त्यांच्या त्वचेमधला आणि त्यामुळे त्यांना त्वचेचे खाजेचे जे आजार आहेत ते जास्त प्रमाणात आढळून येतात. हिवाळ्यामध्ये जास्त करून जी आमच्याकडे खाज, थंडीमुळे होणारे जी खाज आहे ते पेशंट्स वयोवृद्ध व्यक्ती जास्त आहेत आणि जे जास्त बाहेर काम करतात त्यांची जास्त जी खाजेचं प्रमाण पायांपासून चालू होतं आणि ते हळूहळू मग ते वरती वाढायला चालू होतं. चंद्रपूर जिल्ह्यात मित्रांनो, चंद्रपूर झाला, लागलेला लगतचा जिल्हा गडचिरोली आणि यवतमाळ, या तिन्ही जिल्ह्यात आपल्याला कुष्ठरोगाचे मरीज खूप पाहायला मिळतात. सर, या चंद्रपूर जिल्ह्यात लगत आहे, गडचिरोली आहे, यवतमाळ, या तिन्ही जिल्ह्यात कुष्ठरोग पाहायला मिळतो. काय सांगाल याबद्दल? हो, कुष्ठरोगाचं प्रमाण हल्ली बरंच वाढलेलं आहे. म्हणजे कोविडनंतर बरेचसे केसेस असे दिसून येत आहेत की तसं प्रमाण आहेच, पण आधी कमी होतं, पण आता जरा जास्तच पेशंट्स दिसायला मिळत आहेत. कुष्ठरोग म्हणजे काय असतं की काही असे हलक्या सफेद रंगाचे किंवा तांबूस रंगाचे सपाट किंवा हलकेसे उंच चट्टे तुमच्या शरीरावर दिसतात. असे बरेच वेगवेगळे चट्टे असतात, पण तुम्हाला कुष्ठरोग कसं ओळखायचं आहे तर त्यामध्ये काय असतं की ते जो चट्टा असतो त्यावर तुम्ही असा हलकासा स्पर्श जरी केलात
तरी तुम्हाला असं वाटेल की आजूबाजूच्या नॉर्मल चमडीपेक्षा त्या भागावरती तुम्हाला कमी प्रमाणात जाणीव पडते, म्हणजे सेन्सेशन्स जे म्हणतो आपण. त्यावरती तुम्हाला घाम येत नाही, तुमचे त्या जागेवरचे केस कमी होतात. त्यानंतर जे सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणजे प्रॉपर जे त्वचारोग तज्ज्ञ आहे, तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही तुमच्या त्वचारोग तज्ज्ञांना भेटून त्याच्याबद्दल ते सगळं टेस्ट करून तुम्हाला त्याचं निदान करण्यासाठी नक्कीच मदत करतील की ते कुष्ठरोग आहे की नाही आहे. बऱ्याच पेशंटमध्ये असा संभ्रम असतो की छोटासा जरी पांढरा किंवा तांबूस रंगाचा त्यांच्या शरीरावर चट्टा असला की त्यांना असं वाटतं की एकतर हे कोड आहे किंवा कुष्ठरोग आहे. आणि ते मग आपल्या आत्ताच ते असे म्हणजे काय म्हणतात, डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे ते समाजामध्ये असं फ्री प्रमाणामध्ये असं वावरत नाही. त्यांना असं काय म्हणतो आपण त्याला, एक कुठली तरी जाणीव असते की नाही मला यांच्यासोबत नाही राहायचं. हां, असं त्यांच्यामध्ये डिप्रेशन Depression निर्माण होतं आणि ते असं मिसळण्यापासून वंचित ठेवतात स्वतःला. तर ही एवढं कंडिशन न जाऊ देता तुम्ही जर जाऊन त्वचारोग तज्ज्ञांना भेटाल, ते सर्व तुमच्यावर टेस्ट करतील कुष्ठरोगाबद्दलचे, म्हणजे त्यांना माहिती असतं सर्व की ते कुष्ठरोग आहे की नाही, त्याबद्दल काय टेस्ट करायचे आहेत आणि ते तुम्हाला खरं ते सांगू शकतात. सर, महाराष्ट्राच्या जनतेला किंवा या नव्या पिढीला काय सांगाल की त्वचेबद्दल, की त्वचेची बिमारी न हो, की आपण काय काळजी घेतली पाहिजे? बघा, त्वचेसाठी आता जसं हिवाळा चालू आहे, तर त्यामध्ये मॉइश्चरायझर्सचं खूप प्रमाण तुम्ही वापरायला चालू करायला पाहिजे जर तुम्ही वापरत नसाल तर. ठीक आहे. थंडीमुळे तुमची त्वचा कोरडी होत असते आणि त्याला तुम्हाला ओलावा मेंटेन करण्यासाठी बाहेरनं जे आपण क्रीम वापरतो ते मॉइश्चरायझर असतं. मॉइश्चरायझर वेगळ्या स्किनसाठी वेगवेगळे असतात. तुमच्या त्वचेवर जर पिंपल्स येत असतील तर त्याच्यासाठी सेपरेट मॉइश्चरायझर असतात आणि असा काही प्रॉब्लेम नसेल तर तुमच्यासाठी वेगळे मॉइश्चरायझर्स असतात. तर वारंवार तुम्ही जेव्हा तुमची त्वचा कोरडी होते असं वाटेल तेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर वापरत चला, ज्याने तुम्हाला थंडीपासून आणि कोरडेपणापासून होणारे जे आजार आहेत त्यापासून बचाव होण्यास मदत होईल. तर फंगल इन्फेक्शनबद्दल काय सांगाल? कारण की चंद्रपुरात फंगल इन्फेक्शनचं प्रमाण फार जास्ती वाढत आहे. बरोबर. उष्ण प्रभागात मोडत असल्यामुळे आणि चंद्रपूरच्या आजूबाजूला आणि प्रॉपर चंद्रपूरमध्ये एवढ्या कोळशाच्या खाणी आहेत, त्यामुळे कसं आहे की हवेमध्ये आर्द्रता, उन्हासोबत आर्द्रतासुद्धा बरीच आहे. आणि जास्त करून जे मजूर आहेत ते कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा काम करतात. तर हे जे ह्युमिडिटी, आर्द्रतायुक्त एन्व्हायरमेंट आहे आपल्या आजूबाजूला, त्यामुळे फंगल इन्फेक्शन, त्यात स्पेसिफिक असं गचकरण जे आहे ते बऱ्याच प्रमाणात वाढलेलं आहे. खूप सारे पेशंट्स आमच्याकडे येतात गचकरणाचा त्रास घेऊन. मेन त्यामध्ये काय आहे की लोकांना जेव्हा चेहऱ्यावर प्रॉब्लेम होतो त्वचेचा, तेव्हाच लोक दाखवायला येतात. पण ज्या जागा झाकलेली आहेत कपड्यांनी त्यामध्ये त्रास असल्यावर लोक त्याला असं सिरियस घेत नाहीत आणि त्वचेवर आपले आजार काढून टाकतात. जेव्हा ते जास्त मोठ्या प्रमाणात वाढतात, अगदी म्हणजे असहनीय होतं, तेव्हाच ते आम्हाला भेटतात आणि ते आजूबाजूला देशी इलाज करतात, घरगुती इलाज करतात. ग्रामीण भागात हा प्रकार जास्त पाहायला मिळतो. बिलकुल. कारण ते कसे शेतात काम करतात, मजुरी करतात, खूप सारा घाम असतो आणि त्या ओलाव्यामुळे दिवसभर तेच कपडे ते घातलेले असतात आणि त्यामुळे काय होतं की जे फंगस म्हणतो आपण, ते जास्त वाढायला चालू होतं ओलाव्यामुळे. ठीक आहे. आणि त्यामुळे काय होतं की त्यांचे चट्टे वाढायला चालू होत जातात आणि त्याचं प्रॉपर तुम्ही जेव्हा ट्रीटमेंट कराल तर ते संपूर्णपणे आजार ठीक होतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या त्वचारोग तज्ज्ञ, आजकाल बरेचसे असे डॉक्टर आहेत जे म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ लिहितात, पण तुम्हाला ही जाणीव करून घ्यायला पाहिजे की त्वचारोग तज्ज्ञ नेमके कुठले असतात. कारण MBBS झाल्यानंतर त्वचारोग तज्ज्ञाची PGसाठी डिग्री असते, जी 2 किंवा 3 वर्षाची असते. ती क्वालिफाईड झाल्यानंतरच त्वचारोग तज्ज्ञ हा तुम्हाला डिग्री दिल्या जाते. ठीक आहे. ते तुम्ही बघून त्या डॉक्टरांकडे जा आणि तुमचं निदान ते जरूर करतील. मित्रांनो, आज आपण मिळालो आहे प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ प्रशांत उराडे सरांना. असंच रोज एक नवीन व्यक्तिमत्व घेऊन आपण आपणास भेटणार आहोत. धनंजय साखरकर, चंद्रपूर, महाराष्ट्र.